गर्दी आहे, चालली आहे. जवळजवळ सगळ्यांचे गणपती संपले बरं का. किती लोकांनी गणपती घेतले बरं. डेकोरेशनचं सामान आहे. त्यांना 5 फळं विकून आले बघा. कैऱ्या पण आहे त्यांच्याकडे. कैऱ्या या दिवसात कैऱ्या आहे. सगळ्यांचे गणपती संपले. चालले लोक गणपती घेऊन, भाज्या घेऊन. पण गणपती आमचा नेला बरं का. तिथे राहायला आहे. सफरचंद, ॲप्पल. मीठ भरलंय दीदीनं मोदकामध्ये. एक मोदक मिठाचा करायचा असतो. बघा कसं बनवती. खाली कर हात थोडासा. किती छान बनवला. तर मस्त आम्ही मोदक करत आहे. खोबरं, साखर, काजू, बदाम आणि वेलदोडे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं. अशा कळ्या पाडायच्या, सारण भरलं त्याच्यामध्ये. एकदम सोप्या पद्धतीने मोदक केले. तर हे बघा, दाखव. सॉरी. तर हे बघा मस्त असे मोदक किती छान काळ्या पडले आहे. तर आरती वगैरे झाल्या. या सर्वांनी मोदक खायला. आम्ही मायलेकींनी केले आहे हे मोदक. आणि गणेश चतुर्थीच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक 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 शुभेच्छा. तर आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि गॅस चालू केला आहे. कमी गॅसवर, कमी म्हणजे लो फ्लेमवरती आहे. मोदक तळायला आहे ना, कमीच गॅस ठेवायचा. तर मस्त असे आपले मोदक सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा येणार आहे. सगळ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. मस्त मोदक तर सगळ्यांकडेच असेल. बस झाले वाटतं. मस्त असे मस्त ब्राऊन कलरचे तळायचे मोदक. तांबूस कलर. असे टम्म फुगले बघा मोदक. मस्त असे फुगले. खूप छान. किती छान कलर आलाय बघा. खायला तर एक नंबर लागणार आहे. तर बघा किती छान असा मस्त तांबूस कलर आला आहे. आपली मराठी भाषा म्हणजे आणि इंग्लिशमध्ये ब्राऊन. तर आपण मराठीतच बोलू. तांबूस कलर. नळ बंद कर ग, भांडी घासू राहिली दीदी. किती छान मोदक. आणि इतका भारी वास येतोय ना मोदकाचा. खूप मस्त वास येतोय. तर हे बघा, हे मोदक असे मस्त फुगले बरं काय. बघा कसे फुगले. असे आपण असे पलटी मारली का त्याला असे भारी दिसत आहे. हे बघा कसे मस्त असे फुगले. हे बघा किती छान कलर आलाय. आता 2 वेळेस टाकले. आता तिसऱ्यांदा टाकते.
तर झाले बघा मोदक तळून. मस्त असे डेकोरेट करायचे. तरी बघा मस्त असे दिसत आहेत मोदक. आणि आता हे 3 मोदक बाजूला ठेवले होते मी. तर हे तळून घ्यायचे. हे मिठाचे बरं का. तर आपण आहे ना हे 3 का बाजूला ठेवले तर मी 33 मोदक केले. 33मध्ये ना आमच्या म्हणजे माझ्या घरात 11 मोदक माझ्या गणपतीसाठी. आमच्या दीदीच्या गणपतीसाठी तिचा पण वेगळा बसवायला लावला आहे. ब्राह्मणाने एकत्रने बसवायचं म्हणे. आणि तिच्या गणपतीसाठी 11 मोदक. आणि आमच्याकडं गणपती बाप्पाची पूजा आहे ना मंदिराची. तर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये 11 मोदक असे आम्ही 33 मोदक बनवले. तर मग 11-11मध्ये एक मोदक टाकायचा. हा 10-10मध्ये 11वा मोदक. म्हणून हे 3 मोदक वेगळे बनवले. कारण एकत्र केले असते तर समजलं नसतं कोणत्या याच्यात किती मोदक टाकायचे ते. मग आता बरोबर 11-11 डिवाईड करायचे. त्याच्यात 10-10 करायचे आणि 1-1 टाकून द्यायचं मिठाचा मोदक. तर हे 3 मोदक वेगळे. हे बघा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वयंपाक केला आहे मी. हे बघा हे मस्त असं वरण आहे. आणि ही 21 भाज्या आहे. 21 भाज्यांचा नैवेद्य असतो आमच्याकडं बरं का गणपती बाप्पाला नाशिकमध्ये. म्हणजे 21 भाज्या भेटतात आपल्याला विकत. तर त्या 21 भाज्या आणल्या आहे. आणि 21 भाज्यांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा. 1 नाही 2 नाही डायरेक्ट 21 भाजी. आणि त्याच्यामध्ये तो मोहर पण असतो. तर 21 भाज्यांचा नैवेद्य म्हणजे 21 भाज्या पण तयार झालेल्या आहे. त्याच्यानंतर हे बघा मस्त अशी मेथीची भाजी पण बनवली आहे बघा छानपैकी. रश्श्याची भाजी मेथीची. आणि मस्त असा इंद्रायणी बासमती तांदळाचा भात आहे. बासमती पण तो पण आहे ना तुकडा तांदूळ आहे बरं का बासमती. हां तुकडा तांदूळ भेटतो ना आपल्या DMartमध्ये त्याचा भात. हे गायमध्ये ना काय झालं माझ्याकडनं आहे ना उपरनं आहे ना कम्फर्टमध्ये बुडवलं गेलं. ते कम्फर्टचा आहे ना वास होतो पोळ्यांना. त्यासाठी मी उपरनं घेतलं नाही तर पेपरमध्येच पोळ्या ठेवल्या. हे बघा पोळ्या म्हणा चपात्या या पण झाल्या आहे. स्वयंपाक पण झाला आहे माझा. तर हे बघा 21 भाज्यांचा नैवेद्य दाखवला आहे गणपती बाप्पांना. वरण भात मेथीची भाजी 21 भाज्यांचा नैवेद्य. घरातल्या देवांना पण नैवेद्य दाखवला आहे. गणपती बाप्पाला दाखवला घरात दाखवला नैवेद्य. दीदीच्या गणपती बाप्पाला पण दिला वरती. आणि हे बघा एक गणपती बाप्पांना नैवेद्य आहे. एक श्री स्वामी समर्थांच्या इथं आहे देवीला आहे. एक दत्ताच्या मूर्ती तिथं मंदिरात त्यांना दत्तमूर्तीला आहे. आणि एक देवीच्या समोर मावला मसोबा असतं तिथे आहे. आणि एक तुळशीला आहे. आणि हे 11 मोदक घेतले मी बाप्पाच्या. तर हे 11 मोदक घेतले. तर चला आता गणपती बाप्पाला तिकडं सर्व ठिकाणी नैवेद्य दाखवून येते. गणपती बाप्पाच्या मंदिरात आलोय. नैवेद्य दाखवला. सकल देवादी देवा कृपाळवा केशवा महानंदा महानुभवा सदाशिव सौंदरूपा. आता रेणुका मातेच्या मंदिरात आलो आहे नैवेद्य दाखवायला. चावी नाही. इकडं पण गणपती बाप्पा बसलेले वाटतं. नैवेद्य दाखवायला आले आहे. स्टार्ट. मम्मी चालू झालंय. एक नैवेद्य दाखवते ते. नैवेद्य दाखव ना. येते बरोबर तो. श्री शिवाय नमस्तुभ्य. नाही रे आपण कोणत्या मंदिरात येईल? देवीच्या मंदिरात आलोय ना. मग
रेणुका माता की जय. काय आहे? रेणुका माते की जय. हो, रेणुका माता की जय. सुखी ठेव मला सगळ्यांना, मला आशीर्वाद. करू पॉच. इथं पण गणपती बाप्पाचं दाखवलेलं आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं बाप्पा बसवले. पाय पड तू, बस इथं पटकन खाली बस. रेणुका माते की जय. मांडी घालून बस, हात जोड, हात जोड पटकन, मांडी घाल, हात जोड. पाय पड हातानं. बस बस बस, उठ उठ ना. माते की जय. देवीला नैवेद्य दाखवला आहे, दर्शन घ्या सर्वांनी. रेणुका माताचं खूप जागृत देवस्थान आहे बरं का. चला आता घरी जाऊन जेवण करायचं.